घेतलं होतं तुम्ही? थायरॉइड ये बर. या औषध किती दिवस घेतलं? 3 महिने घेतलं. आता कसं वाटतंय? तपासलं का? कमी झालं का? अरे वा. आता समाधान आहे का तुम्ही या औषधामध्ये? लोकांनी घ्यावं का नको? घ्यावं ना. पैसे जातात का? दवाखान्याला किती पैसे गेले आतापर्यंत तुमचे? 10 वर्ष झालं होतं. दवाखान्याच्या गोळ्या खात होता आणि त्या आता गोळ्या खात नाही. आता सध्या चालू पण कमी झालं. कमी झालं. आता गोळ्या खायची गरज नाही म्हणून. तुम्हाला वाटतं की औषध सगळ्यांनी घ्यावं, आपलं समाधानी राहावं, विदाऊट खर्च बी नाही करावं. काय होत होतं पहिलं? आता येत आहे का? थोडंफार यायला लागलंय. अरे वा वा वा. अभिनंदन. 2 महिने कुणाकडून घेत आहे? होय. अरे वा छान. सर या इथं तुम्ही सांगा काय. ते कुलकर्णी नावाचे पेशंट आहेत सायखेडा, सध्या परळी इथे राहतात. तर यांची आई स्वतः शिक्षिका आहेत. पहा आता 30 वर्षाखाली शिक्षिका आहेत. यांचं वय 30-35 वर्ष आहे. तर यांचा आजार दुरुस्त व्हावा म्हणून आता त्यांची आई शिक्षिका आहेत. तर त्यांनी लहानपणापासून काय केलंय, आतापर्यंत खर्च केलेला आहे. वेगवेगळ्या कंपन्याचे औषध घेतले, डॉक्टरांकडे दाखवलं, पण आतापर्यंत सुधारणा नाही आहे. फक्त मागच्या 2 महिन्यापासून हे औषध घेत आहेत. तर याच्यामध्ये सुधारणा कशी आहे पहा. त्यांनी सुरुवातीला ज्यावेळेस आले त्यांची जेवढं बोलत होते त्याच्यात 10% किंवा 5% अगदी समजत होतं, पण आज जेवढं बोलत आहे त्याच्यात 50% आपल्याला सहज समजतंय. तर हा रिझल्ट आपल्याला सांगता येईल की आपण जे कोणी कोणाला समजा रेफर केलं, पाठवून दिलं किंवा औषध दिले, तर त्याच्यापासून त्यांना काय आहे की थोडा वेळ लागतो, पण रिझल्ट हा शाश्वत आहे. फक्त 2 महिने झाले ना औषध? अजून एक जोपर्यंत स्पष्ट बोलायला येईल पुढच्या महिन्यात, त्याच्या पुढच्या महिन्यात औषध बंद करायचे नाही. लग्न झालंय का? नाही. आता करायचं आपल्याला लग्न. बोलायला यायला लागलं तर मुलगी बघू आपण. एकच नंबर तो. ओके. सरकार हा फक्त पॉझिटिव्ह थिंकनेस वाढवण्यासाठी, त्यांची पॉझिटिव्ह थिंकिंग वाढते. दाखवलं, नांदेड दाखवलं, संभाजीनगरला दाखवलं. त्याला 3 वेळेस स्टमक क्लीन करायला सांगितलं. म्हणजे तुमच्या पोटामध्ये इन्फेक्शन आहे आणि त्याच्यामुळे तुमचं अन्न पचन होत नाही, वारंवार टॉयलेटचा प्रॉब्लेम होतो. असं अनेक त्याला 2-3 वेळेस त्यांनी 40-50 हजार रुपये घातले. आणि आपल्याकडे ज्यावेळेस तपासणीसाठी आला फक्त एका डोसमध्ये, एज त्याचं जास्त नव्हतं, 30 वर्षाच्या जवळपासचं एज असेल, एका डोसमध्ये क्लीन त्याचा पूर्ण प्रॉब्लेम. तर आपल्या जवळ जर कुणी पेशंट असेल कुठेतरी आपण इकडे दाखवतोय. आर्थोचे पेशंट आहेत, आर्थोसाठी खूप चांगले रिझल्ट आहेत. आता आर्थोचा रिझल्ट आपला पुण्यामधला एक असा आहे की ज्या आपल्या एक्साईडच्या वगैरे बॅटऱ्या असतात, ह्या एक्साईडच्या बॅटऱ्या उचलणारा एक व्यक्ती होता. हे काम कधी करतोय आपण. जेवढे आजार वाटते तेवढे सरांना कॉन्टॅक्ट करा. 30-35 वर्षामध्ये काय एक 20-25 वर्षापासून हे हार्ड काम करतो. तर त्यांचा मणक्यामध्ये गॅप होता. तर मणक्यामधल्या गॅपमध्ये आजार एवढा वाढला होता की अनेक ठिकाणी दाखवलं पण दुरुस्त होत नव्हता. हाडाचे आजार सरासरी दुरुस्त होत नाहीत. ठीक आहे, जेवढ्या गोळ्या घेतात तोपर्यंत बरं वाटते. तर त्यांनी काय केलं, हाडाचा आजार जास्त झाला म्हणून दारू पिण्यास सुरुवात केली. तर तेवढा वेळ आपल्याला तो आजार नशेमध्ये कळत नाही ना आपल्याला किती आजार आहेत. त्याचं काय चुकीचं नव्हतं. तो त्या पद्धतीने त्याच्यावर त्याच्या मनानुसार हे उपाय शोधला. पण त्याला आपण दारू सोडण्यासाठीचं एक औषध प्लस आर्थोचं एक औषध दिलं. मागचे 3 महिन्यापासून तो घेतोय. त्यानं 3 महिन्यापासून चक्क दोन्ही बंद केलं. म्हणजे दारू पिणंही बंद केलं आणि रिझल्ट बी छानपैकी आहेत रिझल्ट. जर कोणी आपल्या जवळचे पेशंट असतील तर आपण त्यांना रेफर करूया. म्हणजे काय होत आहे की एक तर सॅटिस्फॅक्शन, त्यांचे पैसे वाया जाणार नाहीत. योग्य मार्गाने जर गेलो तर काय होत आहे की आपल्याला एक रिझल्ट सॅटिस्फॅक्शन मिळतो. या व्यतिरिक्त काय आहे, आता आपण जे काम करतोय, आता उदाहरणार्थ परभणीमध्ये मी नाही काम केलं, माझ्याकडे मेडिकल नाही घेतलं तर दुसरं कोणी करणारच आहे. तुम्ही नाही जॉईन झाला दुसरं कोणतरी होणारच आहे. तर
आपण काय करतोय की ज्यावेळेस आपण एखादी मार्ग मिळतोय आपल्याला त्याची आपण जी संधी असते तिचं आपण योग्य पद्धतीने वापर केल्यावर नक्कीच आपले जे काही अचिव्हमेंट आहे त्या होत असतात. थँक्स. काही प्रॉब्लेम असतील, काही क्युरीज असेल, काही तुम्हाला विचारायचं असेल तर सरला विचारू शकता, मला विचारू शकता. काही पुन्हा डॉक्टरकडून जे झाली नाही ते आपण नीट केली. डॉक्टरने हात जोडले, ह्याला घरी नाही याची सेवा करा. हे 15 दिवसाचा 20 दिवसाचा पेशंट आहे, लिव्हर फेलवाले पेशंट, 15 दिवसाची गॅरंटी दिलेली. सह्याद्री हॉस्पिटलसारखे पुण्यात हॉस्पिटल आहे. आज तो पेशंट आपण नीट केला. 6 महिने झाले दुकानात सोन्या चांदी दुकान चालवते. आपली जवळजवळ 10 ते 12 लाखाचे औषध त्याने विकले. आणि ज्या हॉस्पिटलवाल्याने, ज्या सह्याद्रीच्या डॉक्टरनी त्यांना सांगितलं होतं की हा 15 दिवसात जाणार आहे, आणि ज्यावेळेस तो नीट होऊन त्याचे रिपोर्ट ज्यावेळेस त्याला दाखवले त्यावेळेस म्हणला कुणी नीट केलं आहे. आणि मग मला ज्यावेळेस बोलवलं, मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्याची आई स्वतः कॅन्सरची होती त्या डॉक्टरची, आणि त्याला स्वतःला थायरॉइड होता. म्हणजे त्याला पण औषध दिलं डॉक्टरला, आणि डॉक्टरच्या आईला पण. हे आयुर्वेदाचं काम. तर हे एक आपण चांगलं काम करतोय. तुम्ही सर्वजण आमच्याबरोबर राहाल. आपण लोकांची बिमारी बी घालवू आणि आपली बेकारी पण घालवू. आपली बेकारी घालवू, पण आपण आपल्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक मित्राची, नातेवाईकाची, सगळ्यांची बेकारी घालवू. कारण आपल्या इंडियामध्ये 2च गोष्टी आता सध्या भेडसावतात. काय? बिमारी आणि बेकारी. बिमारी एवढी वाढत चाललेली आहे का तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये प्रत्येक घरामध्ये कॅन्सर पेशंट दिसणार आहे. कारण कॅन्सर पेशंट हे आपणच तयार करतो. आपल्या शेतीवर आपणच केमिकल मारतोय, आणि त्याच्यापासून होणारे हे रोग आहेत. आपण काही दुसरं त्याला काय खायला घालत नाही असता. मार्केटमध्ये आपल्या जे खाणारे खायला गोष्ट, आज लहान मुलांचे मला सांगा, केकपासून त्यांच्या लिव्हर फॅटी होते, त्यांची पचनक्रिया बिघडते. आणि जर लिव्हर फॅटी झाला तर मुलांची उंची वाढत नाही, हाईट वाढत नाही, तब्येत वाढत नाही. आज आपणच त्यांना खायला घालतो. तर हे तुम्ही जर सामोरं झाला, आपण इथं पेशंट रिपेअर करतोय. पण काय करतोय आपण, त्यांची फॅमिली आहे ना, पूर्ण फॅमिली निरोगी कशी राहिली हे मार्गदर्शन करतो.